तुम्हाला कोणी विजा पाठवणार नसेल ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? त्याचं जर भारतामध्ये काम नसेल करायचं आणि मला आता परत दुबईला किंवा दुसऱ्या देशामध्ये कामाला जायचं असेल, तर मग मी काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी दुबईवरनं व्हिडिओ बनवत असतो. मी दुबईला गेल्या 9 वर्षापासून काम करतोय. जी काही माहिती असते ती माहिती मी तुम्हाला देत असतो. तर भारतामध्ये लवकरच येणार आहे पुढच्या महिन्यापर्यंत. जे मी तुम्हाला सांगतोय ना, अगोदरपासूनच मुंबईला कन्सल्टन्सी ऑफिस असतात. ड्रायव्हरचं काम पाहिजे असेल किंवा प्लंबरचं काम पाहिजे असेल किंवा इलेक्ट्रिशियनचं काम पाहिजे असेल, तो मी त्या ऑफिसमध्ये जाणार आहे. मी तिथे जाणार आणि तिथे इंटरव्ह्यू देऊन मला तिथे 20-30 हजार रुपये 25,000 रुपये जे काही असेल ऑफिसचा चार्ज, सर्व्हिस चार्ज भरून मला परत दुबईला येता येईल. नाहीतर दुसरा एक रस्ता असा असतो, जर माझा इथे एखादा कोणी मित्र आहे, जर माझ्या इथे ओळखीचा कोणी कंपनीमध्ये कामगार आहे, तर मी त्याला रिक्वेस्ट करून त्याच्या तो मला कंपनीचा विजा मला मुंबईला भारतामध्ये पाठवू शकतो. काय करायचं आहे माहिती आहे का? तुम्हाला सरळ मुंबईला जायचं आहे, मुंबईला कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये जायचं आहे. जे काही काम तुम्हाला करायचं असेल, जे काही कामात जायचं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईलाच जावं लागेल. तुम्ही मला कमेंट करणार की मला काम आहे का, मला हे काम आहे का? काम सगळ्यांना आहे. ते काही भावांना मला हे पण कमेंट केलेलं आहे. काही भाऊ म्हणतात की फ्रेशर माणसाला बाहेरच्या देशात काम मिळणं खूप कठीण असतं, परंतु काही म्हणतात की नवीन माणसाला काम मिळत नाही. असं काही नाही, नवीन माणसाला पण काम मिळतं, एक्सपिरियन्स असलं तरीही काम मिळतं. आता मी सगळेजण आता नवीनच येतात, असं नाही की इकडनं रिटर्नच असतं किंवा यांचा जन्मच बाहेरचा असतो, असं काही नसतं. काम सगळ्यांना मिळतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला भरपूर ऑफिसचे मी नावं सांगितलेलं आहेत एका व्हिडिओमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑफिसचे ॲड्रेस ताकद मी तुम्हाला दिलेले आहेत. तर हे एक असतं बघा रस्ता बाहेरच्या देशामध्ये काम करण्याचा. आपल्या मुंबईमधनं दुनियाच्या कुठल्या पण देशात जाता येतं, कुठल्या पण फिरायला म्हणा किंवा कामाला म्हणा. जसं की मी सगळ्यात तुम्हाला सांगत असतो की गल्फच्या देशामध्ये ना जास्त घिसघिस नसते मध्ये म्हणजे काम मिळण्याची. जास्त एवढा सर्व्हिस चार्ज लागत नाही आहे. 20-30 हजार रुपये काही सर्व्हिस चार्ज असेल ऑफिसवाले घेणार आणि गल्फमध्ये लगेच काम मिळतं आपल्याला. परंतु बाहेर युरोप वगैरेला जायचं असेल तर थोडं जास्त पैसे सर्व्हिस चार्ज लोक घेत असतात. एजंटकडं यायचं नाही, एजंटकडनं कधीच यायचं नाही. एजंट जास्त पैसे घेणार, तुमचे 80-90 हजार रुपये घेणार. परंतु एजंटकडनं जर तुम्ही आलात ना, तर नवीन जरी असलं ना, तो तुम्हाला पास करेल तो. कारण की ऑफिसमध्ये काय असतं माहिती आहे का, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. पैशाचा खेळ असतो सगळा. ऑफिसमध्ये तुम्ही जास्त पैसे दिले का तर तुम्हाला लगेच सिलेक्शन होईल तुमचं. भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलो आहे की दुबईला किंवा बाहेरच्या देशामध्ये कसं यायचं असतं, कसं येता येतं. आता मी अनपढ माणूस आहे, मी 7वी शिकलेला माणूस आहे, परंतु मी तर आलो ना दुबईला. मग तुम्ही शिकलेलेच असाल चांगले, मग तुम्हाला कसं काही काम मिळत नाही. तर तुम्ही मला कमेंट पण करतात भरपूर, मला हे काम मिळतं काय, मला ते काम मिळतं का? सगळ्यांना काम आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, केरला, तमिळनाडू, कलकत्ता, सगळे माणसं आहेत तिथे कामाला. फक्त आपलं मराठी माणसालाच काम मिळत नाही. मला अजिबात कळत नाही, कारण की भरपूर नवीन माणसं आमच्या कंपनीमध्ये पण ये जा होतच असती. तर 9 वर्षाचा अनुभव आहे मला. तर 9 वर्षाच्या अनुभवावरतीच मी तुम्हाला सांगतोय की फ्रेशर माणसाला असं नाही की काम नाही मिळत. फ्रेशर माणसाला काम मिळतं, नवीन माणसाला काम मिळतं. सगळेच नवीन असतात, कोणी जुनं नसतं. आणि सगळ्यांना प्रयत्न करा. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं काही भारतामध्ये आता काही भलं होत नाही आहे किंवा पगार वगैरे कमी आहे, तुमचं भागात नसेल, तर नक्कीच तुम्ही बाहेरच्या देशामध्ये या, थोडा दिवस काम करून बघा. नक्कीच प्रगती होईल, नक्कीच चांगले दिवस येतील. बिझनेस करण्यासाठी मी सांगत नाही आहे, कारण की बिझनेस करण्यासाठी पैसे लागतात. माझा व्हिडिओ असतो एकदम सर्वसामान्य माणसासाठी, कारण की ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच मला विचारा. भावांनो, पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज कृपया करून तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करा. भावांनो, खूप मेहनत करतो आहे, ते पण तुमच्यासाठी. तर भावांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.